आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, विविध मुद्दे गाजण्याची शक्यता, विधिमंडळात सरकारची लागणार कसोटी. जैश-ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका, नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची माहिती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडकणार 4 मोर्चे, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे विरोधी नेतेपदी दुसऱ्यालाच पुढे करतील, मंत्री उदय सामंतांचा भास्कर जाधवांना टोला, तर त्याची काळजी तुम्ही करू नका, भास्कर जाधवांचं सामंतांना प्रत्युत्तर. राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांचीही कबुली. अधिवेशनात 40,000 कोटीहून अधिकच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येण्याची शक्यता, वित्त मंत्रालय विधिमंडळात सादर करणार पुरवणी मागण्या. शिवसेनेच्या आमदारांची महत्वाची बैठक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक, बैठकीत महायुतीच्या समन्वयाबाबतही होणार चर्चा. ठाकरे ब्रँडवरून मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला, आता राज्यात फक्त महायुतीचाच ब्रँड असल्याचं वक्तव्य. वाघ बिबट्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित परिवारातील एकाला वनविभागात नोकरीची संधी, वनविभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा, उपराजधानीत शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधवांची भेट. आज आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचं आंदोलन, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक. भाजपा मुंबईत नागरी मेळावे आयोजित करणार, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मेळावे घेणार, महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपट दाखवणार. महापालिकेतील तिढा भाजप शिवसेना समोपचारानं सोडवणार, दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती बनवली जाणार, सूत्रांची माहिती. तिढा असलेल्या जागांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाणार. संभाजीनगरात शिरसाट विरुद्ध जंजाळ वाद पेटला, वादावर मंगळवारी नागपुरात महत्वाच्या बैठकीची शक्यता, उपमुख्यमंत्री शिंदे वादावर तोडगा काढणार का, याकडे लक्ष. बीडमध्ये निकालाआधीच धमक्यांचं सत्र, वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येतोय, बाजीराव धर्माधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप.